सावनेर तालुक्यातील खापा शहरातील वार्ड क्रमांक 3 व 4 परिसरात मागील काही दिवसांपासून एका संशयित रेबीजग्रस्त मोकाट कुत्र्याने 10हून अधिक नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। डोंगेघाट, रंगारीपुरा आणि लांबडपुरा भागात भीतीचे वातावरण असून पालकांनी मुलांना घराबाहेर पाठवणे कमी केले आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत खापा नगर परिषदकडे वारंवार तक्रारी केल्याची सांगितले जाते आहे। नगराध्यक्ष पियुष बुर्डे यांना देखील कळवण्यात आले असल्याची माहिती आहे। मात्र कुत्रा पकडण्यासाठी तातडीची मोहीम राबवली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे। तज्ञांच्या मते तोंडातून फेस येणे, जीभ बाहेर लोंबकाळणे, विचित्र हालचाली करणे हे रेबीजची लक्षणं असू शकतात। अशा प्राण्यांपासून दूर राहावे। चावा घेतल्यास जखम साबण पाण्याने धुवून स्वच्छ त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत। खापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना नागपूरला पाठवले जात असल्याची माहिती आहे। त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयात महाग उपचार द्यावे लागत आहे। नागरिकांनी मागणी केली आहे की तत्काळ कुत्रा पकड मोहीम राबवून परिसर सुरक्षित करून घ्यावा आणि आरोग्य केंद्रात रेबीज लस उपलब्ध करून घ्यावी। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता किशोर ढुंडले, सावनेर।